राज्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलंय। मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जे नेते महाविकास आघाडीमध्ये होते अशा बऱ्याच नेत्यांनी आता भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे हिंगोलीतलं राजकीय समीकरण आता बदललंय। हिंगोलीमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग लढत पाहायला मिळणार आहे ती फाळेगाव सर्कलमध्ये, कारण इथून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी चांगलाच दावा ठोकलाय। पाहूयात। हिंगोली जिल्हा परिषदेच्या एकूण 52 जागांसाठी आरक्षण जाहीर झालंय। त्यात 14 जागा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहेत, तर 7 जागा महिलांसाठी राखीव आहेत। हिंगोली जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालंय। ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या सर्कलमध्ये अध्यक्षपदाची चुरस लागणार असल्यानं या 14 सर्कलवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे। जवळा बाजार, बळसोंड, फाळेगाव, सिंदगी, खेरडा, टेंभुर्णी, हट्टा ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे, तर महिला ओबीसींसाठी साखरा, उखळी, भानखेडा, यहळेगाव, तुकाराम, गिरगाव, पुरजळ आणि कुरुंद आरक्षित झालेत। जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी या 14 सर्कलमध्ये अटीतटीचा सामना असू शकतो। यापैकी फाळेगाव सर्कल केंद्रस्थानी असणार आहे, कारण इथून भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांचे चिरंजीव शिवाजी मुटकुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तर भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून बालाजी गावंडे सुद्धा निवडणूक लढवायला उत्सुक आहेत। हिंगोली जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचं वर्चस्व वाढल्याचं दिसतंय। विधानसभा निवडणुकीमध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या 3ही विधानसभेच्या जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले होते। 2017 मधील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर 52 जागांपैकी सर्वाधिक 15 जागांवर विजय मिळवून शिवसेना नंबर 1 चा पक्ष ठरला होता। त्यापाठोपाठ काँग्रेसने 12, राष्ट्रवादी 11 तर भाजपचे 10 सदस्य निवडून आले होते। शिवसेना आणि राष्ट्रवादीमधल्या फुटीमुळे यंदाच्या निवडणुकीत गणित नव्यानं मांडावी लागणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी म्हटलंय। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय यांच्या आपल्या माध्यमातूनच आम्ही सुद्धा ऐकलंय की ज्या ज्या ठिकाणी युती होत असेल त्या त्या ठिकाणी, शक्य असेल त्या त्या ठिकाणी युती करा, ज्या ज्या ठिकाणी युती होत नसेल त्या त्या ठिकाणी आपण स्वबळावरती लढवण्याची तयारी आपण करा। तर आम्हाला असं वाटते की मागच्या बाळापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा भाजपने आमच्यासोबत युती केली नाही, त्यामुळे यावेळेस सर्व शिवसैनिकाची इच्छा आहे की आपण मैत्रीपूर्ण लढत लढवायची, कोणावरही टीका टिप्पणी करायची नाही। शिवसेनेतून स्वबळाची भाषा सुरू झाल्यावर फाळेगाव सर्कलमधून बालाजी गलांडेंना निवडणूक लढवायची आहे। बालाजी गलांडे हे पंचायत समिती उपसभापती राहिलेत, त्यामुळे त्यांची सर्वसामान्यांमध्ये चांगली ओळख आहे। मी फाळेगाव सर्कलमधून कनेरगाव गणमधून निवडणूक लढवली होती आणि खूप मोठ्या मताधिक्याने मी या ठिकाणी निवडून आलो होतो आणि पंचायत समिती उपसभापती हे पदसुद्धा मी भसवलेलं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक खेड्यातून आज माझा संबंध जास्ती आल्यामुळे मला प्रत्येक जनतेचे फोन येत आहेत आणि प्रत्येक जण म्हणत आहेत की तुम्ही उभे राहा, तुम्ही उभे राहा। त्यामुळे मी या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मागत आहे आणि निश्चित मी या ठिकाणी विजयसुद्धा होईल अशी जनतेकडून किंवा अपेक्षा आहे। दुसरीकडे फाळेगाव सर्कलमधून भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांचे चिरंजीव शिवाजी मुटकुळे हे निवडणूक लढवायला इच्छुक आहेत। खरं तर जिल्हा परिषद निवडणुकीची सार्वत्रिक निवडणूक येणाऱ्या या 2 महिन्यामध्ये होईल असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे आणि खरं तर ही निवडणूक कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी फाळेगाव सर्कलमध्ये इच्छुक आहे आणि या ठिकाणी त्या सर्कलमध्ये गेल्यानंतर जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, गावातील सर्व बंधू भगिनी असतील, त्यांच्याशी मी चर्चा करत आहे आणि त्यांना विनंती करत आहे की विकासाच्या बाजूने आपण मतदान केलं पाहिजे आणि मी असं म्हणणार नाही की मला तिकीट मिळालं पाहिजे। हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचा विचार केला तर काही मातब्बर नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केलाय। त्यामुळे हिंगोली जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता आहे।
समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली.